आणि अक्षय, तुम्ही या बरं. जोडीनं नमस्कार करा आणि औक्षण करा. आराध्य, तू आणि श्रेयस या आणि जोडीनं ओवाळा देवाला. मी नाही हिच्या बरोबर काय करणार. श्रेयस अरे नाही करणार. आजी हो, राहू दे ना, मी करते एकटी. देवी आई, सगळं काही माझ्या श्रेयससाठीच करते ग मी, आणि तो मात्र मला दूर लोटतोय. मला हा दुरावा नाही ग सहन होत. काहीतरी कर आणि त्याच्या मनातलं प्रेम जाग कर. घे. मी नाही हिच्या हातून प्रसाद खाणार. श्रेयस, काय चाललंय तुझं हे? तुझे सगळे लाड मी पुरवते. तुला हवं नको ते बघते. आराध्याच्या विरोधात तू बोलतोस, तिच्यापासून दूर जातोस, तरी मी सगळं मान्य करते. पण हा देवाचा प्रसाद आहे. आता जी मी गोष्ट सांगितली त्यातून काहीच शिकला नाहीस का तू? तू प्रसादाला का नाही म्हणतोस? पण मी प्रसादाला नाही म्हणत नाहीये. मी हिच्या हातून नाही खाणार म्हणतोय. एक शब्द बोलू नकोस. अरे प्रसाद आहे तो, आणि ती बायको आहे तुझी, विसरू नकोस. तुझ्यासाठी करते ती हे व्रत. तरी पण मी हिच्या हातून नाही खाणार. प्रसादच खायचा आहे ना, मग मी हिच्या हातून खाईन. श्रावणी, बरं भाऊजी, हे घ्या भाऊजी. आम्ही एवढा व्रत करतोय आणि तुम्हीच प्रसाद नाही खाल्ला तर कसं वाटेल? पूजेच्या दिवशी दुखवलं यांनी पोरीला. श्रावणी, बघ जरा ती कुठे गेले. तुम्ही काळजी नका करू, मी बोलते तिच्याशी. खरं तर तिला खूप वाईट वाटलं असेल. म्हणजे हे व्रत ती श्रेयस भाऊजींसाठीच करते आणि त्यांनाच कदर नाहीये. तुम्ही काळजी करू नका, मी बोलते. अरे वा श्रावणी, तू बोलतेस हे? देवी आईनेच बुद्धी दिली असं म्हणायला हरकत नाही. बरं जाऊ दे. नाही, एकारची चांगलंच झालं, तुम्ही एकमेकींना समजून घ्यायला लागलात. जा बघ, जा ती काय करते. हो आजी, बोलते. थांब श्रावणी, मी पण येते तुझ्या बरोबर. आपण दोघी मिळून समजावू तिला. बरं.
तारा, घे पाणी पी. नको मला. पाणी पी, जरा बरं वाटेल तुला. अजून किती रडणार आहेस? घे पाणी पी. तारा, तुला हे विसरता कामा नये की श्रेयसच्या आयुष्यामध्ये तुझी जागा ही दुय्यम आहे. श्रेयसने फक्त खरं आराध्यावरच प्रेम केलं आणि हे सगळं तुला माहित असताना तू एवढं का रडतेस? तिची जागा तू कधीच घेऊ शकत नाहीस. तुला खरंच वाटलं होतं की तो आराध्याला विसरून तुझ्यावर प्रेम करेल? भले त्याला माहिती नसेल की तू आराध्या नाहीस ते. तुमच्यातला फरक तेव्हाच त्याला कळेल जेव्हा तो बरा होईल. काय म्हणायचं काय आता तुम्हाला? मला काय म्हणायचंय? अगं मला हेच म्हणायचंय की तुमचे फक्त चेहरे सारखे आहे. आराध्या अत्यंत सुशिक्षित, सोफिस्टिकेटेड आणि तू फक्त 10वी पास, गावंडळ. तिचं एक स्टेटस वेगळं होतं, तिची स्टाईल वेगळी होती, तिचा ॲटिट्यूड वेगळा होता. तुझ्यात हे कुठे आहे? तू एक पाड्यातली गावंढळ मुलगी आहेस आणि आयुष्यभर तशीच राहणार आहेस. आणि हे सत्य कधीच बदलणार नाहीये, तेव्हा तिची जागा घेण्याचा प्रयत्न तू करू नकोस. तुझा आणि तिचा चेहरा सेम असला तरी तिच्या नखाची सुद्धा सर तुला नाही. तिच्यासारखा ड्रेस घातलास, तिच्यासारखं मेकअप केलंस तर तुला कदाचित श्रेयस आराध्या समजेल, पण तू तिची जागा कधीही घेऊ शकणार नाहीस. आज संध्याकाळी आपल्याकडे हळदी कुंकू आहे तेव्हा तू बघशीलच. आपल्याकडे खास पाहुणे येत आहेत, त्यांच्या समोर तर हे कळेलच की तू आराध्या नाही असते. मग हे सत्य श्रेयस समोर सुद्धा बाहेर येईल आणि मग तुझा या घरातला आज शेवटचा दिवस असू शकतो. तारा, तू काही काळजी करू नकोस. मला एक आयडिया सुचली. तुला आराध्यासारखं तयार करायची जबाबदारी माझी. आता तुझं वैभव लक्ष्मी व्रत कसं पूर्ण होतंय तेच मी बघते. शकुंतला आंटी, सिरियसली? हॅलो. हॅलो. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज आंटी. किती दिवसांनी आठवण काढली आहे तुम्ही माझी, रादर महिन्यांनी. अगं हो, तुझ्याकडे माझं एक काम आहे. तुमचं काम आहे म्हणजे नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग असणार, राईट? अगं मी माझ्या भावाकडे आले, म्हणजे अरविंदकडे. ओ येस, यश आंटीचं कळलं. खूपच वाईट वाटलं. हो ग, वाईटच झालं, पण तो आता विषय नको. कसं आहे ना, जग तर पुढे जातच असतं नाही का? ते काही कोणासाठी थांबत नाही. आय नो. बरं, मी फोन एवढ्यासाठी केला होता की अगं माझ्या दोन्ही सुनांनी मार्गशीर्षातल्या गुरुवारचं व्रत केलेलं आहे. त्याचा संध्याकाळी हळदी कुंकू आहे, तेव्हा तू नक्की ये. आणि हो, येताना सुजितला पण घेऊन ये. अगदी जोड्याने या. जोड्याने? अगं लग्नानंतर तुझी माझी भेटच झालेली नाहीये
आणि सुजितला पण नाही भेटले मी. तो माझा खूप लाडका आहे. त्याला सांगा माझा निरोप. माझ्याकडून निमंत्रण दे आणि नक्की संध्याकाळी दोघं जण या. बरं सांगते. पण इतकंच काम होतं का? ते तुला सांगतेच आहे, पण ते इथं येऊन करायचंय तुला. ओके. काय करायचं, आलीस ना तू इथे की कळलं का? बस इतकंच. हे काम म्हणजे माझ्या डाव्या हाताचा खेळ. काम झालंच म्हणून समजा. शकुंतला आंटी, तुम्ही बघाच मी काय करते. आणि तुमचं खास काम केल्यानंतर तुम्ही माझ्यासाठी काय करताय हे मी सुद्धा बघते. ठीक आहे. ओके बाय. आजी, सगळी तयारी झाली आहे, फक्त काही कमी राहिलं असेल तर प्लीज सांगशील. ते मी सांगेन, पण छान दिसते हो, तयारी केलेली चांगली दिसते सगळी. थँक्यू आजी. हे ते हो, सगळं ठेवलंय. आई पाहुणे आले. अगं बाई, या. आराध्या कुठे आहे? मॅडम त्यांच्या रूम मध्ये रेडी होत असतील. जा बोलावून ना तिला. अगं बायका यायला सुरुवात झाली, पाहुणे मंडळी यायला लागलीत आणि घरच्या सुनेचा पत्ता नाही, असं नको व्हायला. जा हो. बोलवून आण तिला. जा पटकन. हो, घ्या. घ्या ना, घ्या. तुझा आणि तिचा चेहरा सेम असला तरी तिच्या नखाची सुद्धा सर तुला नाही. तिच्यासारखा ड्रेस घातलास, तिच्यासारखं मेकअप केलंस तर तुला कदाचित श्रेयस आराध्या समजेल, पण तू तिची जागा कधीही घेऊ शकणार नाहीस. म्हणजे श्रेयस कधीच प्रेम नाही का करणार माझ्यावर? मला तारा म्हणून त्याचं प्रेम हवंय, पण ते कदाचित या जन्मी शक्य नाही. पण निदान आराध्या म्हणून तरी मिळू दे. पण त्यासाठी आत्या म्हणतात ना, तसं स्टायलिश दिसायला हवं मी. तर कसं शक्य आहे? अहो आराध्या मॅडम, तुम्ही अजून तयार नाही झाला? अहो आजीने तुम्हाला लवकर खाली बोलवलंय. काय ना, आपल्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू करायचा ना, म्हणून. अहो सगळ्या बायका आल्यात आणि पाहुणे पण आलेत. चला लवकर आटपा बघू. तुम्ही आलेच. हा, या लवकर. आज मी आराध्याचीच साडी नेसते.
श्रेयस, पाहुणे आहेत आपले ते. पाहुणे आहेत का? मग तुम्ही खूप वेफर का? हा? हे ते बघ, अजून पाहुणे आले. अरे हाय, या लवकर या. वेलकम. हाय सुजित, कसा आहेस तू? चांगला आहेस का? मी छान आहे. तू कसा आहेस? मी तर एकदम छान आहे. नमस्कार करते. हा एक सेकंड ना. तुम्ही वेफर का? औक्षवंत खा. आजी ओ सुखी रहा, सुखी रहा. चिमुंडे किती बरी आहेस ना तू? सरपोतदारांचे राईट हँड. या तुमचं स्वागत असो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोल्हापूरच्या सर्किट हाऊसवर पॉलिटिकल पार्टीचं मीटिंग देता आज या सुंदर फुलांच्या ताटव्यात तुम्ही बोलवलत. हो कळलं ना. ओ छान फुलांचा गुच्छ पळवून नेऊन तुम्ही लग्न केलं. ओळख करून देतो. संचिता ये. माझी बायको. नमस्कार. श्रेयस, अरे तुम्ही भेटलात की नाही? छान छान. आमचा राजकुमार आहे बरं का. मी तर एक राजकुमार आहे. याच्या पण बायकोनी व्रत ठेवलंय. माझ्या दोन्ही सुनांनी म्हणजे श्रावणी आणि आराध्या दोघींनीही अगदी मनोभावे व्रत केलंय हो. अख्खा दिवस उपवास केलाय. क्या बात है. श्रावणी उपवास केलायस तू चक्क. हो म्हणजे घरासाठी आणि मग लाडक्या नवऱ्यासाठी करायला हवं ना. वा गुड. बरं आराध्य दिसत नाहीये कुठे? हो, तिलाच बोलवायला पाठवलंय. का उशीर झाला काय समजत नाही. एरवी खरा एवढा उशीर होत नाही तिला. हो ना, काय करते कुणास ठाऊक. घरातलीच पूजा आहे ना, खूपच वेळ होतोय ना तिला. अगं संचिता, ते काय आहे ना, आमच्या आराध्यात आईला ना असे ओकेशन्स नाही मिळत ना रेडी व्हायला. म्हणून मग अशी संधी मिळाली की त्याचा वेळ घेऊन रेडी होते. बरं बरं बरं. मला भेटायचंय तिला. कुठे आहे तिची रूम? ती तिच्या रूम मध्येच आहे. चल दाखव. काय कटकट आहे. त्या फुकटच्या उपासामुळे त्राण नाही अंगात. काय करणार आता? श्रावणी रूम दाखवतेस ना? हो चल दाखवते. चल. काका, ते जे काका आहेत त्यांना मी आपलं घर दाखवू का आता? हो नक्की. चालेल. चला मग काका, चला. तुम्ही ना सरबत नंतर प्या. चला. अरे नाही, खूप मजा येईल. चला ना, मजा येईल. चला चला काका. मी आराध्याची साडी तर नेसली आहे, पण मलाच आराध्य झाल्यासारखं वाटत नाही. मला बघून श्रेयसला मी त्याची आधीसारखी आराध्य झाले असं वाटण्याची शक्यता तर लईच कमी आहे. अजून काहीतरी केलं पाहिजे. तारा. हाय तारा, मी संचिता.
नाही ग, लगेच हाय म्हणायचं असतं. अगं एवढे मॅनर्स नाही आहेत तिच्यात. तिचा फक्त चेहरा माझ्या ताईसारखा आहे. आणि एक मिनिट, तू माझ्या ताईची साडी का नेसली आहेस? तुला काय वाटतं तू तिची साडी नेसशील तर तू आराध्या ताई होशील? अगं आता मगाशीच समजवलं ना की तू कितीही प्रयत्न केलास तरी तू ताईची जागा नाही घेऊ शकत. साधं हायला हाय किंवा हॅलो म्हणायचं हे सुद्धा माहित नाहीये तुला. अगं अजून किती टाइमपास करणार आहेस तू? हा, अजून किती वेळ लागणार आहे तुला रेडी व्हायला? सगळे थांबलेत खाली तुझ्यासाठी. हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुझ्यामुळे खोळंबलाय. आजी पण चिडल्यात आता. रावणी, चिल. का ओरडतेस तिच्यावर ग?